नमस्कार. आता आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये उपस्थित आहोत. जसं की आपण पाहतोय की आपण आपला नगरसेवक हा शो आपण पुढे कंटिन्यू ठेवलेला आहे आणि त्यासाठीच आपण विविध उमेदवारांच्या जे आहेत ते मुलाखती घेतोय आणि या मुलाखतीतून जाणून घेतोय की विकासाचा त्यांचा प्लॅन काय. आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 12 चे बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ता आणि त्यांचे उमेदवार स्वप्नील कवळीजी. स्वप्नीलजींना आपण विचारणार आहोत की कशा प्रकारे आजपर्यंत त्यांचा राजकीय अनुभव जरी दांडगा असला तरी पण आत्ताच्या घडीला बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेली ही लढाई अतिशय अटीतटीची आहे. तर विकासाचा प्लॅन काय आहे आणि कशा प्रकारे विकासाचा प्लॅन सोबत असताना जनतेला काय ते आव्हान करणार आहेत आणि काय आश्वासनं देणार आहेत ते आपण जाणून घेऊया. परिवहन सदस्य राहिलेले आहेत स्वप्नीलजी आणि आता आपण त्यांच्या राजकीय अनुभवातून यावेळेस त्यांच्या मनामध्ये जनतेबद्दल काय आहे आपण जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम अभिनंदन आणि नमस्कार. परिवहन सदस्य तुम्ही राहिलेला आहात आणि आता बहुजन विकास आघाडीने आपला जो विश्वास आहे तुमच्यावर आणखी दांडगा करत तुम्हाला उमेदवारी दिली आहे. काय सांगाल, कसं विश्वासावर खरं उतराल? म्हणजे आपले आमदार लोकनेते हितेंद्रजी ठाकूर ह्या लोकांनी आणि राजू नाना आणि युवा आमदार क्षितिज ठाकूर ह्या लोकांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्याच्यामुळे मला तिकीट दिलं. त्याच्यामुळे ते खरं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आगाशीचा जसा आम्ही कामं केली तशीच या आता प्रभाग मोठा झाला आहे, तो टाउनशिप आणि विरारपर्यंत गेला. त्याच्यामध्ये आम्ही जे कामं, खड्डे आहेत, रस्ते आणि तुमची पाण्याची लाईन, आता काही गॅस लाईन आहेत त्यात खड्डे राहिले तसेच आहेत, त्यांनी पूर्ण केलेले नाही, ते पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू. प्रथमच आम्ही तिघं तर जुने आहोत, नवीन जे आहेत त्यांना साथ जोडीला घेऊन आम्ही पालिकेत जाणार आहोत आणि आम्हाला 100% खात्री आहे की आम्ही सगळे चौघच्या चौघं बहुमताने निवडून येऊ. नक्कीच सर. एक महत्वाचा मुद्दा आहे या प्रभागामध्ये, तो म्हणजे की शहरी भाग आणि ग्रामीण भाग या दोघांना हा प्रभाग जोडतो आणि ह्याच्यामुळे काय होतं की पर्यटनासाठी जे कोणी अर्नाळा समुद्र किनारा आहे, नवापूर आहे, या ठिकाणी येतात तर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. यामुळे कुठेतरी या प्रभागातील नागरिकांना म्हणजे ग्रामीण भागात राहतात त्यांना कुठे त्रास जाणवतो. याबाबत काय तुम्ही करू इच्छिता? तसा आमचं सागरी किनारा फार मोठा आहे, त्याच्यामध्ये लोक शेती सोडून शेती हे करूनच त्या पर्यटनाच्या व्यवसायात उतरले आहेत. रिसॉर्ट काही बांधलेले आहेत, काही रूम्स आहेत. त्यांना त्यांच्या परीने की जास्तीत जास्त रोड मोठे झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे बस सेवा, रिक्षा सेवा ही नेहमी तिकडे गेले. लाईटचा आमच्याकडे भरपूर मोठा प्रश्न आहे. त्यांना प्रत्येक रिसॉर्टला आता तुम्ही बघता की प्रत्येकाने 6 तास जनरेटर लागले जातात. ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू. 24 तास वीज त्यांना मुबलक करून देऊ. ज्याच्याप्रमाणे जी पर्यटक येतात त्यांनी ती सगळे किनारा स्वच्छ ठेवण्याचा पण प्रयत्न राजूनाने तेव्हा प्रयत्न केला होता तसा, आणि ते करतातच आहेत. आणि त्याचप्रमाणे जे पर्यटक येतात ते समुद्रात जे पोहायला जातात, काही ठिकाणी हुल्लडबाजी होते, असं नाही, कुठे पण थोडस नवीन जे युवक आहेत ते हुल्लडबाजी करतात, पण त्याच्यात नियंत्रण करण्याचा आम्ही प्रयत्न करूया. प्रशासनाला म्हणजे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांना एकत्रित घेऊन समुद्र किनाऱ्यांचा पण थोडा विकास होणं गरजेचं आहे. तर आपल्याला इतका मोठा समुद्र किनारपट्टा लाभलेला आहे, त्यासाठी काही विचार आहेत का डोक्यामध्ये? समुद्र किनाऱ्याचं म्हणता तर आपलं राजोडीपर्यंत जे सगळे दगड टाकून आम्ही किनाऱ्यावर हे केलेलं आहे, पण राजोडीपासून अर्नाळ्यापर्यंत सगळा किनारा वाहून गेलाय, मोठं उधाण आलं, त्याच्यामुळे सगळे कमीत कमी 150च्या वरती नारळी झाडं वाहून गेलेली आहेत. त्या क्षितिजदादांनी MMRDA बोलून ते हे सगळं पूर्ण केलं होतं. त्याचं टेंडर निघालंय, फक्त वर्क ऑर्डर द्यायची बाकी आहे. ती लवकरात लवकर या पावसाळ्याच्या अगोदर, आता येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण केलं तर समुद्राची किनारपट्टी धूप थांबेल. त्याच्यामुळे ती पहिले झालं तर वर्क ऑर्डर पहिली आली तर ते काम सुरू होईल. नक्की. इतकं सगळं असताना म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं किनारपट्टींचा विषय, इतकं सगळं असताना कुठेतरी सतत म्हणजे या निवडणुकांमध्ये 35 वर्षांचा न झालेला विकास हा मुद्दा सारखा समोर येतोय. तर काय विरोधकांना काय सांगाल? 35 वर्षात 5 वर्ष त्यांचे आमदार होते, आमची 30 वर्ष. 30 वर्षात तुम्ही कधी पण आता खड्डे एवढे पडलेत, पाऊस जोरात होता, आप्पांनी जसं हे केलं की आमदार 2 सीट आमच्या हे केल्या, त्याच्यानंतर ह्या लोकांनी तर 10
म्हणजे 100 कोटीचा निधी संपून टाकला. हम्म. जो आपल्या गणपती उत्सवाच्या अगोदर, गणपती यायच्या अगोदर सगळे पॅचवर्क पूर्ण व्हायचे. आपले नवरात्रीच्या आधी. नवरात्राच्या याच्यामध्ये पूर्ण व्हायचे. आपली मॅरेथॉन व्हायची तेव्हा सगळे रस्ते चकाचक व्हायचे. ह्या लोकांनी सगळंच बंद करून टाकलं आणि आता खड्ड्यांचे नारळ फोडतायत. आम्ही असं कधीच केलं नाही. विकासाच्या दृष्टीने जे पहिलं होतं ते आम्ही ठेवलेलं होतं. जसं मुंबईला जसा निधी संपवलाय तसं आमचा पण तसं संपवलं त्यांनी. अच्छा. मग कुठेतरी तुम्हाला म्हणजे आता जसं नारळ फोडण्याबद्दल बोललात तर मग तुम्हाला वाटत नाही का की आता सध्या तर म्हणजे जमानाच हा चाललाय की रील वरती जे आहे ते सततचा फोकस जो आहे तो रील बनवण्यामध्ये केला जातोय. तर तुम्हालाच वाटलं नाही का की आपलं पण काम रीलवर दिसलं पाहिजे किंवा रील काय? आम्ही रील बनवण्यात नाही. आम्ही जमीन लेवलला काम करणारे माणसं आहोत. हम्म. गरीब जनतेला न्याय देणारे माणसं आहोत. मी रात्री 12 वाजता पण उठून कोणी फोन केला तर उठून जातो. मी सांगत नाही की मला झोप आली आहे की काय. मी उठून आपलं काम करतो. आपण तर सच्चा कार्यकर्ता आहे. हम्म. त्याच्यामुळे आम्ही ती शिस्त ठेवलेली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये विरोधी पण तुमच्याच पक्षातून जाऊन उभे राहिलेले आहेत. तर काय वाटतं कुठेतरी अटीतटीचा सामना होऊ शकतो? आम्ही निष्ठेवाले आहेत. विष्ठा गेली, हा. आम्ही निष्ठेवाले आहेत. आमची निष्ठा एक आपणबरोबर आहे, लोकनेत्याबरोबर आहे. ते आम्ही कायम राखण्याचा प्रयत्न करू. जनतेचा कोणाकडे प्रतिसाद असेल? जनतेचा आता तुम्ही आता बघाल आमच्या प्रभागात जी आम्ही निघतो प्रचाराला तेव्हा किती गर्दी असते. आम्ही पैसे देऊन कोणालाच आणलेलं नाही. हम्म. साधा एक वडापाव हे पाणी खाऊन ती माणसं आमच्याकडे फिरतायत. का तर त्यांना विश्वास आहे की बहुजन विकास आघाडीच आमच्या जे कामांची जी आहे कामं आहेत किंवा राहिलेली कामं आहेत ती बहुजन विकास आघाडीच पूर्ण करू शकते. आता एकदम 6 ते 7 दिवस राहिलेले आहेत आणि कुठेतरी महिलांची सुरक्षितता, महिला बचत गट आणि पर्यटनातून निर्माण होणारा रोजगार हे प्रश्न महत्वाचे आहेत. तर काय वाटतं आमदार निवडून आल्यापासून या प्रश्नांना कुठेतरी काही न्याय मिळालेला आहे? कुठेच नाही. आता बघा ना तुम्ही आता मध्येच एक रिक्षा जी महिला हे होती तिला सुरक्षा नाही म्हणजे पेट्रोलिंग कमी पडते. पोलिसांची पेट्रोलिंग कमी पडते. त्याच्यामुळे ती सुरक्षित नव्हती. तर ते आम्ही ते कसं बसं मिटवलं म्हणजे मुलीला आम्ही व्यवस्थित त्या घरी पोहोचवली आणि जी रिक्षा होती त्याला आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिली. तसं करून आता अख्ख्या वसईचा आता 12 नंबरचा जो प्रभाग आहे आमचा त्याच्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य आता सीसीटीव्ही जे महानगरपालिकेतून पहिलं जी हे होणार सभा त्याच्यात पहिले सीसीटीव्ही महिलांची सुरक्षितता. बरोबर. त्याच्यानंतर पेट्रोलिंग करता आता आमच्या ह्याच्या प्रभागात 2 पोलीस स्टेशन येतात. एक अर्नाळा आणि एक बोळीच. दोन्ही विभागाचे हे रात्रीची पेट्रोलिंग कशी वाढवली जाईल त्याचा आम्ही प्रयत्न असू. नक्की. आता नवीन पोलीस स्टेशन पण सुरू झाले आहे त्यामुळे कुठेतरी या प्रभागाला मदत मिळेल. माझा शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया. युवकांचं जसं पर्यटन इथे वाढत चाललेलं आहे, महिलांसाठी तिथून रोजगार होतोय. पण तुम्हाला जर माहित असेल तर परिवर्तन जे झालं त्याचा कुठेतरी फटका 7C सारख्या रिसॉर्टला पण पडला. तर जे काही मुद्दे होते तेव्हा चुकीचंच झालं जे काही झालं म्हणजे ते 7C कडून असू दे किंवा प्रशासनाकडून असू दे दोन्ही बाजू कुठेतरी चुकीच्या होत्या. तर काय सांगाल 7C सारखे अनेक असे बांधव आहेत आज ज्यांना या परिवर्तनाचा त्रास होतोय सत्ता परिवर्तनाचा. तर अशा बांधवांसाठी कसे उभे राहाल आणि तरुणांच्या रोजगारासाठी काय प्रयत्न कराल? 7C झालं ते फार वाईटच झालं. ते आता मजुरी करतायत. त्यांचं हॉटेलचं सगळं जे हे होतं अधिकृत एक पण हॉटेल नाहीये म्हणजे रिसॉर्ट सगळे अनधिकृतच आहेत. मग त्यांना पण तेवढाच न्याय मिळाला पाहिजे होता. पण इकडे कसं सत्तेचा गैरवापर झाला आणि ते रिसॉर्ट तोडलं गेलं म्हणजे रात्री म्हणजे तिथून माणूस उभा केलेला आज हे तोडलं आज ते तोडलं असं करून वरती फोन यायचे. त्याच्यामुळे ते जास्त प्रेशराईज झालं आणि ते तोडलं. मग आता काय सांगाल जनतेला आता काय आवाहन कराल? जनतेला तर आव्हान असं करू इच्छितो की आम्ही जी स्थानिक लोक आहेत भूमिपुत्र आहेत त्यांच्या रोजगाराकरता जास्तीत जास्त प्रयत्न करू. हॉटेल आता वाडी म्हणजे त्यामध्ये आमच्याकडे क्षाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्याच्यामुळे वाडीमध्ये तेवढं शेती आमची फुलं आणि भाजी ह्याच्याकरता आम्ही जास्त असतो. त्याच्यामुळे त्यांची जी जैविकता फार वाढली. त्याच्यामुळे जे आपले नवीन आता पाणी योजना जी आलेली आहे नवीन तो प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्याचा आम्ही प्रयत्न करू. पिण्याचं पाणी तरी आम्हाला मुबलक मिळाला पाहिजे. नक्की. आलेलं आहे सगळं केलंय सगळं आपणही केलंय. साने साहेब त्यांच्या जोडीला असतात त्याच्यामुळे
आणलं पाणी सूर्याचं नदी क- आपले प्रभू साने सरांनी. साने सरांनी जी मेहनत केलेली आहे किंवा सगळे जे आपणचे जे मेन कार्यकर्ते होते त्यांनी जी मेहनत केली आहे, त्याच्यामुळे पाणी विहारला मुबलक आलेला आहे, हो भरपूर आलेला आहे. सर, 16 तारखेला जो रिझल्ट लागेल त्यानंतर पहिली बैठक होईल पालिकेमध्ये. निवडून महानगरपालिकेवर तुमची सत्ता येतेच, तर मग पहिलं काम किंवा येणारी कामं कोणती प्रस्तावित असतील? पर्यटक जेव्हा येतात अर्नाळा किंवा नवापूर या रोडला, ह्या बोळी जो नाका आहे तिकडे 2-2 किलोमीटरची लाईन लागते. प्रस्तावित रोडच नाही आहे. अर्धा रोड झालेला आहे, खाडीवर स्लॅब झालेला आहे. फक्त रोड करता आगाची पुरापाड्यातून जो रोड निघणार तो डायरेक्ट विरार निघणार. मग इथली गर्दी कमी होणार. दुसरी गोष्ट म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आगाशीमध्ये आम्हाला जी क्षाराचं प्रमाण वाढले, आपला पाणी आपल्या भागात जिरला तर क्षाराचं प्रमाण कमी होईल. प्लस आमच्याकडे बंगले आहेत, बंगल्याच्या मागे जागा असते. आम्ही शोषखड्डे महानगरपालिकेचं अनुदान त्यांना कसं देईल आणि प्रत्येक जो शोषखड्डा पडला तर आमची जलस्तर आहे ना हा त्या लेवलला राहील. बरोबर. प्लस आम्ही वाडीतला जो पावसाळी पाणी जातो, प्रत्येकाने काय केलं आता जे नाले मोठे होते पावसाळी पाणी जाणते छोटे झालेले आहेत. तो पावसाळ्याचं पाणी हा समुद्राला जातो, पण काही ठिकाणी अडल्यामुळे तो पाणी आपल्या भागात साचून लोकांच्या घरात शिरतो. तुम्ही आता बघितलं की आपल्या उमरठणला तो वटाला तो प्रॉब्लेम झाला, तो त्याच्यामुळे झालेला आहे. पाणी जायचे मार्गच सोडलेले नाहीये. जिकडे पाणी जायचे मार्ग आहेत तिकडे हॉटेल बांधलंय, त्याच्यामुळे तो पाणी सगळ्या वटार गावात त्यांच्या घरापर्यंत आलेला आहे. बरोबर. असं हे आम्ही ते कामं करूया. आणि त्याच्यामध्ये पण आता बंगल्यांना नोटिसा यायचे पण प्रकार सध्या वाढले गावांमध्ये, तर काय सांगाल त्याबद्दल? आता हे सरकारचं काम आहे. शेतीमध्ये प्रत्येक भूमिपुत्र 2 भाऊ झाले ते एक भाऊ दुसऱ्या जमिनीत घर बांधणारच ना. त्याच्यामुळे सरकारने आता शेतीमध्ये समजा घर बांधलं, ते सांगतात की शेती ही आरक्षित असते. शेती आरक्षित असते तर मग आम्ही घर कुठे बांधायची? आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही आमच्या जमिनीत घरं बांधतोय ना. आम्ही सरकारी थोडीच घर बांधतोय. मग ते कुठेतरी लोकांना भीती आहे, जर सरकार बदललं तर घरं तुटू शकतात. तर त्या लोकांनी विचार करायला पाहिजे. केंद्रात भाजप सरकार आणलं, राज्यात भाजप सरकार आणलं, इकडे जर आणलं ते तुमचे घरावर पण येणार सगळे. त्यामुळे आता लोकांनी सुधरून तसं मतदान केलं पाहिजे. आमच्या 4 नगरसेवक आम्ही पदासाठी उभे आहोत. आमच्या निशाणीवर जास्तीत जास्त संख्येने चिठी या निशाणीवर चिन्ह आहे, त्याच्यावर बाजूचं बटन देऊन आम्हाला विजयी करावा ही नम्र विनंती. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की सध्या प्रभाग 12 मध्ये एक बंगल्यांना नोटीस यायचा मुद्दा खूप जास्त प्रचंड वाढलेला आहे आणि हा विषय चर्चेत पण आहे. परंतु कुठेतरी निवडणुकांच्या या काळामध्ये या मुद्द्याकडे सततचं लक्ष जात नाहीये किंवा प्रशासन हा मुद्दा वरती येऊ देत नाहीये. परंतु भूमिपुत्र झाले किंवा गावकरी झाले आणि शहरी भागातला काही भाग जो प्रभाग क्रमांक 12 मध्ये येतो, त्यांना हे विचार करण्यासारखं आहे की गेल्या एका वर्षामध्ये जे काही सहन केलं तेच पुढे सहन करायचंय का, की पुन्हा एकदा शेट्टीला आपलं मत देऊन, जसं त्यांनी मागणी केलेली आहे शेट्टीला तुम्ही मत द्या, तसं मत देऊन पुन्हा एकदा जी आधी सत्ता परिवर्तित झालेली ती परिवर्तित करायची आहे का? 15 तारखेला निवडणुका होणार आहेत. आपला उमेदवार हा विचार करून निवडा आणि प्रभाग 12 मध्ये जे कोणी नागरिक आम्हाला यावेळेस बघतायत त्यांनी समजून घ्या, समजून हा विचार करून आपलं मत द्या. धन्यवाद.